कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 13. अक्षयने तिघींना पार्लरमध्ये सोडलं होतं आणि तो ऑफिसला निघून गेला. पार्लरला आल्यावर निकिताने तिच्या मैत्रिणींना परीची ओळख करून दिली होती आणि तिची अपॉइंटमेंट असल्याचे सांगितलेले होते. त्यांनीही लगेच तिला आतमध्ये घेतले आणि तिचे फेशियल, हेअरस्टाईल, स्पा या सगळ्या गोष्टी ती करू लागली होती. खरं तर सुरुवातीला परीच्या विरोधातच करत होत्या, पण या दोघींमुळं तिचं काहीच चाललं नाही. उद्यासाठी आमंत्रण देऊन तिघी जवळजवळ 2-1 तासाने बाहेर पडल्या होत्या. आरशात बघितल्यावर परीला विश्वास बसत नव्हता की ती परीच आहे म्हणून. पूर्ण लुक चेंज झालेला होता तिचा. खूप सुंदर दिसत होती ती. संपूर्ण मेकअप केल्यावर आधीची परी जेवढी सुंदर दिसायची ना, त्यापेक्षा खूप सुंदर आताची परी दिसत होती. आता घरी गेल्यावर सगळ्यांची रिॲक्शन बघायची होती. अक्षय आज पण लवकर घरी आलेला होता, कारण त्याला परी बघायची ओढ लागलेली होती. त्यामुळे त्या तिघीही घरी यायच्या आत तो घरी येऊन थांबलेला होता. सगळेच जण हॉलमध्ये बसलेले होते. त्या तिघीही घरी आलेल्याच होत्या. परीला बघून तर अक्षयने तोंडांचा आ करून उभा राहिला होता. त्याला तोंड मिठाचेही भान राहिलेले नव्हते. मॉमने हटकलं तेव्हा तो भानावर आला होता. मॉम म्हणाली, बस कर आता, नाही तर तुझीच नजर लागेल तिला. तसा घरात एकच हर्ष पिकला होता. अक्षयने लाजून केसात हात फिरवला आणि तो रूममध्ये गेला. पण जाताना हळूच तिला इशारा वरती येण्याचा त्याने केला होता. हे त्याचे नजरेचे खेळ आजी आणि काकींनी सुद्धा बघितले होते. अक्षय जाताच परीही लाजून किचनमध्ये पडून गेली होती आणि अक्षयसाठी कॉफी बनवू लागली होती. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लो आज लपता काही लपतच नव्हता. त्यामुळे आज घरात सगळेच तिला चिडवण्याच्या मूडमध्येच होते. म्हणूनच तिनेही किचनमधून रूममध्ये जाणं पसंत केलेलं होतं. परीवरती कॉफी घेऊन आली तर रूममध्ये तिला अक्षय कुठंच दिसला नाही. ती दरवाज्यातून पुढे आली तसं दरवाजा लावण्याचा आवाज तिला आला आणि एका क्षणात ती अक्षयच्या मिठीत कैद झाली होती. तिच्या मानेवर त्याचे गरम श्वास जाणवू लागलेलेच होते. त्याने तिची कानाची पॉकळी ओठात पकडून सिटकिवी आवाजात, खूप सुंदर दिसतेस परू तू आज. असं वाटतंय की तुला खाऊनच टाकावं. तेच पण आता लगेच. आणि परत ओढून त्याने तिची हनुवटी धरून वरती केली. तसं तिने नजर झुकवली. तिच्या तसं करण्याने त्याच्या हृदयात मात्र खलबल माजलेली होती. हळुवार आवाजात त्याने तिला, परी डोळे तर उघड ना ग. परी एकदा तरी बघ ना माझ्याकडे, असं सांगितल्यावर तिने अलगद डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघितलं. आणि त्याच वेळी काहीतरी बोलायला ओठ वेगळे केले की अक्षयने तिचे ओठ काबीज केले. त्याचा हक्क तो ओठांवर गाजू लागला होता. तीही आधी एकदम मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती आणि नंतर त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवू लागली होती. त्याला प्रतिसाद देऊ लागलेली होती ती. हळूवार त्यांचा किस खूपच डीप जात गेला होता. इतका की तिला श्वास घेता येईना. तिने त्याच्या छातींवर पुश केले. तेव्हा कुठं त्याने तिला सोडले. त्याने सोडल्यानंतर ती जोरजोरात श्वास घेऊ लागली होती. तिच्या कॉलर बोनवर ओठ टेकवत त्याने पुन्हा एकदा आपली जादू चालवायला सुरुवात केलेलीच होती. बराच वेळ त्याचा हा प्रेमाचा खेळ सुरू झालेला होता. त्याच्या रूममधला इंटरकॉम वाजला तेव्हाच दोघेही भानावर आले होते. परी लाजून बाथरूममध्ये पळाली होती आणि अक्षयने कॉल उचलला. रियाचा कॉल होता तो. जेवणाची वेळ झालेली आहे, खाली या म्हणून ती म्हणत होती. त्यातही रियाने त्याला चिडवायचा चान्स काही सोडलाच नाही. त्याने परीला निरोप दिला आणि तो सुद्धा खाली निघून आला. डायनिंग टेबलवर आज जरा जास्तच सगळे गालात हसत होते. पण त्याचं कारण त्याला काही समजलेलंच नव्हतं. ते का बरं हसतंय म्हणून. कदाचित आपण रूममध्ये होतो म्हणूनच हसत असतील असं त्यालाही वाटत होतं. म्हणून त्याच्याकडे लक्ष न देता तो टेबलवर येऊन बसला होता. काहीच वेळात परीही खाली आलेलीच होती. तर तिलाही ते जाणवलं. म्हणून तिने अक्षयकडे बघितलं आणि तिचे डोळेच मोठे झाले होते. मनातच ती अक्षयवर सुद्धा चिडली. असे कसे आहेत हे, यांना जरा पण कळत नाही. जरा पण आशात बघितलं नसेल का यांनी. आता हे सगळे बघून हसताय तरीही यांच्या लक्षात का बरं येत नाही आहे. अक्षयने तिच्याकडे हसत बघितले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर त्याला राग दिसला होता. आता हिला काय झालं म्हणून त्याने नजरेने काय झालं म्हणून तिला विचारलं. असं विचारलं. तिने त्याच्या पुढं हळू स्टीलची ताटली धरली
आणि यात बघा अशी म्हणाली. त्याने तिच्याकडे बघतच त्या ताटलीत बघितले आणि मी आलोच म्हणत सगळीकडे बघून पडू लागला. आता त्याला सगळ्यांच्या हसण्यामागचं कारण नक्कीच कळालेलं होतं. तो वरती जाताच सगळे जोरजोरात हसू लागले होते आणि परीने मात्र लाजून मान खाली घातलेलीच होती. ती वरती काढलीच नाही तिने. हसत खेळत रात्रीचं जेवण पार पडलेलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठायचं असल्याने रात्री लवकरच झोपायचे ठरवले सुद्धा होते. जाता जाता आजीला मात्र गोष्ट सुचली. त्यांनी निकिताला हळूच खुणावले होते आणि परीला म्हणाल्या, परी बेटा, जरा जेवण झालं की माझ्या रूममध्ये ये, थोडं काम आहे तुझ्यासोबत. परीही हो म्हणून म्हणाली. अक्षयला वाटलं काहीतरी काम नक्कीच असेल म्हणून त्याने तिला लवकर यायला खुणावून तोही वरती निघून गेला होता. परीने जेवणानंतर सगळं आवरलं आणि आजीच्या रूममध्ये निघून गेली. तिथं रिया, निकिता दोघीही होत्याच. आजींनी परीला बसायला सांगितले आणि रियाला कपाटातून नऊवारी साडी काढून द्यायला सांगितले होते. रियाने ती पिशवी काढून आजीकडे दिली आणि आजीने ती साडी, त्यावर मॅचिंग दागिने सगळं परीच्या हातात दिले होते आणि उद्याच्या पूजेत घालायला सांगितले होते. परीनेही हो म्हणून सांगितले होते आणि जायला निघाली होती. तसे आता मस्तीचा मूड मध्ये आलेल्या तिघीही तिला अडवून धरलेले होते आणि गप्पा करत करत तिथंच तिघीही झोपी गेल्या होत्या. आजीही तशा जाग्याच होत्या म्हणा, कारण अक्षय रूमच्या बाहेर येऊन थांबलेला होता. 2-3 वेळा तो रूम मध्ये डोकावून सुद्धा गेला होता. सगळ्या वेड्या वाकड्या झोपलेल्या होत्या. परीच्या पोटांवर रियाचा हात, निकिताच्या पायांवर परी आणि निकिताचा एक हात परीच्या अंगांवर होता. एकमेकांच्या अंगांवर तिघीही झोपल्या होत्या. आजींनी मात्र झोपेचं नाटकच केलेलं होतं. सगळ्यांची झोप लागलेली आहे असे बघून अक्षय हळूच रूममध्ये आला होता. त्याने रियाला परीच्या पोटांवरून उचलून बाजूला ठेवलं. तशी रियाची थोडीशी चुडबुड झालेलीच होती, पण लगेच क्रूज बदलून ती सुद्धा झोपली. आजी मात्र बघतच होत्या हे सगळं काही. त्यांच्या हालचालीकडे लक्ष होतंच. त्याने परीला हात लावला असेलच की आजी उठून बसल्या. तसा अक्षय सुद्धा दचकला आणि घाबरला आणि बाजूला झाला. आजी म्हणाली, तू इथं काय करतोस रे? तुला झोप नाही येत का? जा रूम मध्ये जाऊन झोप. त्यांनी बारीक डोळे करून त्याच्याकडे बघितलं. अक्षय म्हणाला, काय करतोस म्हणजे? माझ्या बायकोला न्यायला आलेलो आहो मी. त्यावर आजींनी रोखून बघितलं आणि म्हणाल्या, ती इथंच झोपेल आज. तसं पण आज बाजूला झोपणे गरजेचे आहे. उलट अजून 3-4 दिवस तरी ती इथंच झोपेल, कळलं का तुला? अक्षय म्हणाला, काय अजून 3-4 दिवस? ए आजी, असं काय करतेस ग तू? अगं 3-4 दिवस नाही हा, मला नाही जमणार. आधी सांगतोय मी तुला. मी तिला घेऊन जातोय, इट्स इनफ. असं बोलून अक्षयने परीला अलगद उचलले आणि रूमकडे चालू लागला होता. आजी त्याच्या पाठमोळ्या आकृतीकडे बघत समाधाने हसल्या होत्या आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करत त्याही झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच गडबड सुरू झालेली होती. परीला नक्की पूजेची गडबड आहे याची थोडीही शंका नव्हती, कारण आज बरेचसे पाहुणे घरी आलेले होते. खरं तर ते कालपासूनच आलेले होते म्हणा, पण आजचा कार्यक्रम हा लॉनमध्ये असल्याने सगळेच घरी आले होते. आज सगळीकडे नुसतं गडबड सुरू झालेली होती. पूजा तर होतीच म्हणा, पण खरे सरप्राईज अजूनही परीला सांगायचे नव्हते असं त्यांनी ठरवलेलं होतं. आज तर तिला तयार करण्यासाठी पार्लरवाली आलेली होती. तिने परीला आजीने दिलेली नऊवारी साडी नेसवलेली होती. जांभळ्या रंगाच्या चेहऱ्यांवर मेकअप खूपच सुंदर दिसत होता. डोळ्यांना आय शॅडो लावलेला होता. आधीच गोरापान असलेली ती जांभळ्या रंगाच्या साडीत आणि मेकअप मध्ये एखाद्या परीसारखी दिसत होती. सकाळपासून तिला बघायला आतुर असणाऱ्या अक्षयची तिच्यावरून नजर हटत नव्हती. तो तिच्याकडेच बघत होता. इकडे लॉन मध्ये मस्त मंडप सजलेला होता. नातेवाईक आलेले होते. सगळे आज तिच्याकडेच बघत होते. थोडं पुढं आल्यावर तिला लॉन मधला मंडप आणि सजलेली लग्नवेदी दिसली होती. तसे तिने आश्चर्याने अक्षयकडे बघितलं. खूप आनंद झालेला होता तिला हे सगळं काही बघून, पण आई वडील येऊ शकणार नाही म्हणून थोडंसं मन सुद्धा नाराज झालेलं होतं तिचं. तिच्या चेहऱ्यांवरचे बदलणारे भाव बघून त्याला जे समजायचं तो समजून गेलेलाच होता. पण अजून सरप्राईज बाकी होते हे तिला माहिती नव्हतं.
दोघं जण आल्यावर परी ही अक्षयकडे एकटक नजरेने बघत बसली होती, कारण तो तसा दिसतच होता, एकदम राजबिडा. त्यानेही तिच्या साडीला मॅचिंग जांभळी शेरवानी घातलेली होती, गळ्यात मोत्याची माल घातलेली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, खूपच हँडसम दिसत होता तो आज. परीचं असं एकटक बघण्याने त्याच्या मनात आनंदाची मोर नाचत होते. दोघेही एकमेकांजवळ आले. इतका वेळ मनात असलेला प्रश्न परीने विचारला, "आहो, हे सगळं काय चाललेलं आहे? म्हणजे आज पूजा होती ना, पण अचानक परत लग्न कसं काय?" तिच्या प्रश्नांना उत्तर म्हणून अक्षयने हलके स्मित केले आणि तिला सांगितलं, "परी, ज्यावेळी आपण या बंधनात अडकलेलो होतो ना, तेव्हा आपली कोणाचीही इच्छा नव्हती. यात आपली फॅमिली पण नव्हती. आपल्या आयुष्याची एक नवीन सुरुवात मला करायची होती, पण सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणून आम्ही सगळा घाट घातलेला आहे." त्याच्या या बोलण्यावर परी खूप समाधानी झाली होती. पण लगेच तिने पुढचा प्रश्न विचारला, "पण माझे आई बाबा नसतील ना अक्षय?" अक्षयने तिच्या डोळ्यात हात ठेवला आणि म्हणाला, "स्वीट हार्ट, अजून थोडं सरप्राईज बाकी आहे बाबा तुझ्यासाठी. चल तर पुढं, नाहीतर मुहूर्त निघून जायचा आपला." असे म्हणून त्याने तिच्या हातात हात दिला आणि लग्नवेदीकडे निघाला होता. जसा तो तिला धरून येत होता, तशी तिच्या चेहऱ्यावरची स्माईल ब्राईट होत होती. सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी. पांढऱ्या आणि हलक्या गुलाबी रंगांची फुले सजवलेली होती सगळीकडे. त्याच फुलांनी समोरचं स्टेज सुद्धा सजवलेलं होतं. पायात मऊ लागलं म्हणून खाली बघितलं तर डार्क चॉकलेटी रंगांच्या फुलांच्या पाकळ्या पायघड्या म्हणून घातलेल्या होत्या. तसेच झुंबर म्हणून जराबेलीची फुले गुच्छ स्वरूपात लटकवलेली होती. जराबेलीच्या फुलांनी सजवून ठिकठिकाणी तिचे आणि त्याचे फोटोज लावलेले होते. अप्रतिम असं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी. ती सगळं बघत पुढे येतच होती. नजरेत तिचा आनंद मावत नव्हता. पुढे पंडितजींनी बोलवल्यावर ते दोघेही स्टेजवर यायला निघालेलेच होते. तिथं आल्यावर दोघेही पाटांवर येऊन बसले आणि लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. शेवटी कन्यादानाचा विधी सुरू झालेलाच होता आणि परीचे डोळे भरले होते, कारण अजूनही तिला तिचे आईवडील आल्याचं माहिती नव्हतं. त्यामुळे तिनं मान खाली घातलेली होती. अक्षयने तिच्याकडे बघितलं आणि तिकडं निखिलला इशारा केला. तसे निखिल हसतच पुढे आला. त्याने तिच्या आईवडिलांना समोर आणलं, पण अजूनही तिचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे. यावेळी गुरुजींनी पुन्हा हाक मारली, "यजमान, मुलींचा हात तिच्या नवऱ्यांच्या हातांवर ठेवा. उशीर होतोय आपल्याला, लवकर करा." त्यावेळी तिनेही वरती बघितलं आणि आताही पुन्हा एकदा तिला शॉक लागला. अक्षय रॉक, परी शॉक, कारण समोर तिचे आईवडील होते आणि कन्यादान तेच करत होते. तिच्या डोळ्यात आईवडिलांना बघून अश्रूंची दाटी गेलेलीच होती. पण अक्षयने तिचा हात हलकाच दाबला आणि "आजच्या दिवशी तरी हे अश्रू नको ना स्वीटहार्ट," असा तो म्हणू लागला. असे तिच्या कानात त्याने सांगितले. त्यांच्या स्वीटहार्ट म्हणण्यावर तर तिला हसूच आले होते आणि ती खुदकून हसली. तिचा समाधानी चेहरा बघून आपण हे लग्न लावून चुकी केली नाही असे विचार तिच्या आईवडिलांच्या मनात सुरू होते. लेकींचं सुख हे भरल्या डोळ्यांनी बघत होते. हात जोडून त्यांनी अक्षय आणि त्यांच्या फॅमिलीचे आभार मानले. आई वडील आल्यामुळं परीच्या चेहऱ्यांवरचा आनंद लपता लपत नव्हता. खूप खुश होती ती. कोणत्याही मुलीला आपल्या आनंदाच्या क्षणी आई वडिलांना बघून जे काही समाधान मिळतं ना, ते समाधान सध्या परीच्या तरी चेहऱ्यांवर नक्कीच होतं. आणि तिच्या चेहऱ्यांवरचं समाधान बघून अक्षयही खूप आनंदी झालेला होता. लग्नाचे सगळे विधी पार पडल्यावर गृहप्रवेश होता. परीला पहिला गृहप्रवेश आठवला आणि नकळत तिचे मन तुलना करू लागले होते. आजचा गृहप्रवेश हा दोघांच्या सहमतीने आणि प्रेमाने होत होता, म्हणून आनंदी तर होतीच ती. तिच्या मनाची चलबिचल अक्षयने सुद्धा ओळखलेली होती आणि तिचा हात घट्ट पकडलेला होता. यातून फक्त एकच सांगणं होतं की यापुढे कधीच हा हात सुटणार नव्हता. तिला त्याच्या या कृतीचे मात्र हसू आलेले होते. उंबरठ्यावरचं माप ओलांडत ती आतमध्ये पाऊल टाकणारच की अक्षयने उचलून हातांवर घेतलं तिला. त्याच्या या कृतीने मात्र ती हक्काबक्का त्याच्याकडेच बघत उभी राहिलेली होती. तिला उचलून घेऊन त्याने तिचा गृहप्रवेश केला. सगळेच त्या दोघांना हसत होते. ती त्याला म्हणाली, "आहो, हे काय करताय तुम्ही?
सोडा ना मला. सगळे हसताय. प्लीज हा, सोडा मला, म्हणत होती. पण त्याला सध्या कोणाचीही पर्वा करायची नव्हती. त्यामुळे तो बिनधास्त होता. शेवटी तिनेच लाजून हात त्याच्या कुर्तीमध्ये आपला चेहरा लपवला. तिच्या गालांवर गुलाबी फुले फुलत होती. त्या सगळ्यांचं चिडवणं बघून तर ती खूपच गुलाबी गुलाबी झाली होती. त्याने तशीच तिला देवघरात आणलं. आई मगच खाली सोडलं. दोघांनीही देवांचा आशीर्वाद घेतला आणि बाहेर येऊन सगळ्या मोठ्यांच्या पाया पडले होते. सगळ्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला तिला. लेकीचं हे सुख बघून तिचे आई वडील पण खूप खुश झाले होते, समाधानी झाले. त्यांना आपल्या लेकीचं सुख बघून त्यांना सुद्धा खूप आनंद झाला होता. संध्याकाळी पूजा आणि रात्री रिसेप्शन होतं. त्यामुळं आता सगळे जेवण घ्यायला आलेले होते. आजची जेवणाची अवस्था आज लॉनमध्येच होती आणि ती पण महाराष्ट्रीयन पद्धतीने, बैठी पद्धतीने केली होती. 14 जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. बरेचसे नातेवाईक आलेले होते. पाहुणेही बरेच होते. त्यामुळं सगळी अवस्था कडक होती. दुपारी सगळ्यांची जेवण आवरल्यावर थोडा वेळ काहीच काम नव्हतं, कारण पूजा 5 वाजता होती. तोवर सगळ्यांनीच आराम करून घ्यायचा असं ठरवलेलंच होतं, कारण सगळेच आत खूप दमलेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.